नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ स्वाती मुठे। तर आज आपण बनवणार आहे शिमला मिरची। तर त्याला शिमला मिरचीला मी थोडासा कट मारून घेतला आहे आणि त्याच्यासाठी मी वाटण काढले। तर थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेत आणि खोबरं, लसूण आणि कोथिंबीर काढली त्याच्यामध्ये। तर ते थोडंसं आपण जाडसर बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये। ते थोडंसं जाडसर बारीक केले मी। आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे, थोडासा कांदा लसूण मसाला टाकणार आहे, अंबारीचा थोडासा टाकणार आहे कांदा लसूण मसाला, आणि थोडंसं लाल तिखट टाकणार आहे, काश्मीरी लाल तिखट टाकणार आहे। आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे, थोडी धनिया पावडर टाकली मी। हे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये। आता हे सारण ते शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचे। त्याआधी त्या पॅनमध्ये 3 चमचे हे टाकले, तेल टाकले त्याच्यामध्ये। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ मसाला, आणि त्यामध्ये मिरचीमध्ये भरून घेणार आहे मसाला मी सर्व। आणि ती पॅनमध्ये टाकायची आहे फ्राय करण्यासाठी। अशी शिमला मिरची भरून केलेली फ्राय केलेली खूप छान लागते, एकदा करून पहा तुम्ही ट्राय। फक्त तेलामध्ये फ्राय करून पण घेतली ना अशी भरून, तरी पण खूप टेस्टी लागते। पण आज थोडासा रस्सा करणार आहे, थोडंसंच करणार आहे, कारण आमच्या ह्यांना फ्राय आवडत नाही। तर थोडंसं रस्सा करणार आहे। आणि तुम्ही तशी पण करू शकता फ्राय नुसती तेलामध्ये, ती खूप सुंदर लागते, म्हणजे खूपच छान लागते ती। मला तर हे आवडते फ्राय केलेली, पण यांना आवडत नाही, त्यांना थोडासा रस्सा लागतो। आता थोडीशी फ्राय करण्यासाठी मी तशीच ठेवली आहे, त्याच्यावर झाकण ठेवले। थोडीशी फ्राय करून घेऊ आपण आधी, आणि त्यानंतर मग थोडंसं त्याच्यामध्ये पाणी थोडंसं ॲड करणार आहेत आपण, पण पहिले थोडंसं फ्राय करून घेणार आहे मिरची। हे सारणचंच पाणी आहे ते, तर ते थोडंसं मिक्स करणार आहे मी त्याच्यामध्ये। आता त्याला फक्त थोडीशी उकळी येईपर्यंत मी ठेवणार आहे, आणि त्यानंतर आपली ही भाजी तयार झाली आहे। तर कशी वाटली भाजी सांगा, एकदा ट्राय करून बघा, मस्त लागते अशी भाजी। छान झाली भाजी, एकदम मस्त झाली। तर बाय सर्वांना, कशी वाटली सांगा भाजी।